त्याला जेलमध्ये ठेवायचं आहे का? जेलमध्ये ठेवायचं नाहीये म्हणूनच सांगते. त्या जामकरनं माझ्या नवऱ्यावर सगळ्यांसमोर हात उचलून पोलीस स्टेशनला फरफटत नेऊन एका बायकोचा स्वाभिमान दुखावलाय. एक बाई तिच्या नवऱ्यासाठी काय करू शकते हे आता त्या जामकरला पण कळू द्या. मी माझ्या नवऱ्याला सोडून आणलं. हाय का आता हिला ना सगळ्या गोष्टी सोप्याच वाटतात. हिला वाटतंय ही जाईल त्या जामकरला सांगल आणि जामकर घाबरून गोपाळला सोडून देईल म्हणून. हा मला नाही माहित जामकर ह्यांना सोडल का नाही ते, पण मला एवढं चांगलं माहितीये मी माझ्या नवऱ्याला सोडवल्याशिवाय शांत बसणार नाही. अगं अगं पण त्या जामकरने तुला मी हात टाकलं तर ग? नाही टाकणार. आता मी शब्द देते तुम्हाला, मी ह्यांना सोडून आणणार म्हणजे आणणार. खरं सांगणार नाहीस ना? तो असं चालला सांग. खरंच माहिती नाही सर, तुम्ही काय बोलतोय मला काय माहिती सर. विश्वास ठेवा तुम्ही माझ्यावर. तर नाहीस तू, तुझ्यावर काय विश्वास ठेवायचा? नाही साहेब, खरंच माहिती नाही साहेब, पण नाही माहिती साहेब. अजूनही वेळ गेलेला नाही, खरं सांग. फुकट म्हणशील तू. साहेब काय घेतलं साहेब. सांग. काय केलं काय आलिया? काय लपवलंयस तिला? साहेब मला खरंच काय माहिती नाही साहेब. बोल. साहेब मला नाही माहिती साहेब. काय आर्याची प्रेग्नन्सी टेस्ट केलीस? कुणाचं आहे रे? बोल. कुणाला बोलायस तिला? यांनी असं का विचारलं? म्हणजे यांच्या हाती नक्कीच पुरावा लागला असणार. त्याशिवाय हे असं थेट प्रश्न नाहीत विचारणार. यांनी आता कबुली दिली तर सगळंच फिसकटल. ओ बाई थांबा. माझा नवरा, माझ्या नवऱ्याला मारतायत. नाही नाही मारायचं, काय नाही होणार. बाहेर थांबा तुम्ही. अहो जीव घेतील जामकर साहेब त्यांचा. नाही जीव घेणार, तुम्ही बाहेर थांबा. मला एकदा जाऊ द्या. बाहेर 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 बाहेर. काय माहिती साहेब. अहो लग्न झालंय माझं. एवढा चांगला संसार कसला असं काय करू माझं काय समजलं मला. खरं काय मला नाही माहिती साहेब. खरंच काय माहिती नाही साहेब. पाप तर केलंय तुम्ही गोपाळराव. याची थोडी तरी शिक्षा तुम्हाला मिळालीच पाहिजे. चला बोलू, मी आहे. काय त्याला एवढं होतंय? वहिनी आपली लाली बी परत नाही आली आणि ती पोरं बी आली नाहीत अजून. हे समजे राहिले ते कुठं? तुम्ही एकदा परत जाऊन बघून येता का? आधी जात होतो, जाऊ दिलं तुम्ही. जाऊन बघतो. आप्पा ऐका, आप्पा तुम्ही नका जाऊ. तुम्ही गेला तर वातावरण अजून बिघडेल. ती झुंजार गेलाय, पोरं गेल्यात. आणि झुंजार का नाही चांगला प्रश्न विचारेल जा जामकर साहेबाला. वाटत नसला तरी हुशार आहे तो. ते नेमका प्रश्नाचा अडकवल जामकर साहेबांना आणि गोपाळला बरोबर इकडे घेऊनच येईल. हा ही बघा पोरं आली, काम फत्ते करून आली. कुठे रे गोपाळ? कधी सोडतात त्याला? अहो सोडायचं लांबच. तो जामकर आपल्या गोपाळला मारायचं थांबला तरी लय झालं. गोपाळ मला गोपाळ. ए तर गप राहतो. म्हणजे काय झालं? अहो आप्पा आपल्या गोपाळला जामकरनी लय मारलंय. नाही आता मी त्याला सोडतच नाही. आप्पा ऐका, आता त्याचं माझ्यावरती दोन्ही उतरू तुम्ही आता. अप्पा ऐका की. अहो अशाने आपली बाजू कमजोर होईल आणि गोपाळला सोडवणं अवघड होईल अप्पा. अर्जुन चाल तू पत्रकार ना, तुला सुद्धा नाही लाभरले ते जामकर साहेब. अहो मी त्यांना सांगायला गेलतो, पण त्यांच्या एका हातात पट्टा आणि एका हातात वॉरंट होता.
माझी अर्धी ताकद तिथं गेली. तुम्ही समधी ना इथं घाबरत बसा, पण मी नाही बसणार. मला माझ्या लेकाचा हाल बघवणार नाही. मी त्याला सोडवायला जाणार. तुला काय थांब की वायस कुठं नको जाऊ. नाही, आता मी त्याला सोडवायला जाणार. माझ्यामध्ये कोणी बी यायचं नाही, आणि मला अडवायचा जरी प्रयत्न केला ना तर मी माझ्या जीवाचा काहीतरी बरं वाईट करून घेईन, पण मी त्याला सोडवायला जाणार. काय नाही केलं दादा. मी काय नाही केलं जामकर साहेब, मी खरंच काय नाही केलं. आई शपथ सांगतो मी नाही काय केलं. हो कसं काय आपलं भाऊ खरं बोलतो की नाटक करतो? नाही सांगता येत साहेब. साहेब आता कुणावरच विश्वास ठेवता येत नाही, आणि ह्याच्यावर तर माझा पहिल्यापासून विश्वास नाही. मी सुद्धा याला पहिल्यांदा बघितलं होतं, तेव्हाच मला कळवत आहे एक नंबरचा लफंगा आहे. दिसतोय सीसीटीव्ही मध्ये भक्कम पुरावा पाहिजे, स्ट्रॉंग एव्हिडन्स पाहिजे. ते सीसीटीव्हीचं फुटेज तेवढं पुरेसं नाही आहे. मी घरी जातो, बघतो काही सापडतंय. आता हा जामकर घरी गेला आणि याला आर्याची डेड बॉडी सापडली तर याला माझ्यावरच संशय येणार. आधीच प्रेग्नन्सी बद्दल त्याला समजलंय, त्यात तिची डेड बॉडी पाहिली तर तो पहिला मलाच पकडणार. माझे केस कोर्टात सुद्धा घेऊन जाणार नाही, सरळ जिथेच जीव घेईल. याला थांबवलं पाहिजे, याला पहिल्यांदा थांबवलं पाहिजे.